नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी शके 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 28 डिसेंबरला ठाण्यात। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेली पाण्याची दरवाढ मागे घेण्याची लघु उद्योजक परिषदेची मागणी। आणि काळविटाची शिकार केल्याप्रकरणी मुंबईतील 9 जणांना सोलापूर न्यायालयाची 3 वर्षांची सक्त मजुरी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी डिसेंबर अखेरीस ठाण्यामध्ये येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। कळवा नाक्यावर उभारल्या जात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ठाण्यात येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 32 फूट उंच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील हा बहुधा सर्वात मोठा पुतळा आहे। या पुतळ्याचं अनावरण येत्या 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजता होणार असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। विक्रांत या युद्धनौकेच्या लिलावास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे। विक्रांतचा लिलाव करणं म्हणजे आपल्या शौर्याचा लिलाव करण्यासारखं आहे असं सांगून आमदार आव्हाड यांनी या लिलावास विरोध दर्शवला आहे। सन 1971च्या युद्धात विक्रांत या युद्धनौकेनं नेत्रदीपक कामगिरी बजावली होती। विमान वाहू असणारी ही एकमेव नौका भारताकडे होती। राज्य शासनानं विक्रांतचं संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला होता, पण आता राज्य शासनानं संग्रहालय बनवण्याचा निर्णय निधी अभावी रद्द केल्यानं विक्रांतचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे। त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे। राजस्थानमध्ये काळविटाला मारल्याप्रकरणी सलमान खानला शिक्षा हो न हो, पण राज्यात मात्र काळविटाची शिकार करून त्याचं मांस खाल्ल्याप्रकरणी न्यायालयानं 9 जणांना दोषी ठरवलं असून प्रत्येकी 25,000 रुपये दंडाची ही शिक्षा दिली आहे। या शिक्षेतून वन अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये पारितोषिक म्हणून द्यावे अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे। सोलापूरच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी अर्चना नलगे यांनी ही शिक्षा दिली आहे। 2011 मध्ये जागतिक पर्यावरणाच्या दिनीच हा प्रकार घडला होता। शिक्षा ठोठावल्यामध्ये शिक्षक, चालक, कस्टम एजंट, कृषी तज्ञ आणि अगदी व्यापाऱ्यांचाही समावेश आहे। 21 मार्च 2011 मध्ये सोलापूरच्या वन अधिकाऱ्यांना सोलापूरच्या जंगलात काळविटाची शिकार करून त्याचं मांस खाल्लेल्या काही व्यक्ती जंगलातून बाहेर पडत असल्याची माहिती मिळाली होती। वन अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता वन अधिकाऱ्यांना पाहून 5 ते 6 जण फार्म हाऊस मध्ये पळाले। वन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उरलेलं काळविटाचं कच्चं मांस, शिंग जप्त केलं। न्यायालयामध्ये पकडलेल्या आरोपींनी हा सर्व प्रकार चुकीचा असून आम्ही सर्व जमीन खरेदी करण्यासाठी आल्याचं न्यायालयापुढे स्पष्ट केलं। अगदी गृहीत धरलं की हा दावा खोटा आहे, तर जमीन खरेदी करण्यासाठी आलेले आरोपी रात्रीच्या वेळी जंगलात काय करत होते आणि त्यांच्याजवळ शिकारीसाठी आवश्यक साधन सामुग्री का होती असा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत न्यायालयानं आरोपींचा दावा फेटाळून लावला। वन अधिकारी आणि आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असताना त्यांची आरोपींशी काय दुश्मनी आणि शासकीय नोकर असलेले वन अधिकारी कोणतंही कारण नसताना खोटा दावा का करतील असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला। आरोपींच्या वकिलांनी हा त्यांचा पहिलाच गुन्हा असून त्यांच्यावर त्यांचं कुटुंब अवलंबून असल्याचं सांगत दया दाखवावी अशी न्यायालयाकडे मागणी केली। मात्र जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वन्यजीवांचं रक्षण करणं आवश्यक असून या आरोपींनी तर शिकार करण्यासारखा मोठा गुन्हा केला आहे। त्यामुळे गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्यांना वेगवेगळ्या शिक्षा मिळणं आवश्यक आहे असं सांगून न्यायालयानं या प्रकरणी 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते, पण त्यांचा पहिला गुन्हा आणि कुटुंबाकडे पाहून न्यायालयानं त्यांना 3 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि वन्यजीव संरक्षण कायद्याखाली 2,000 पासून 25,000 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा ठोठावली। या दंडातून वन अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सहाय्यक वनसंरक्षक YL केसकर, विभागीय वन अधिकारी VR शिंदे, SP अंबुरे आणि वनसंरक्षक AA धारवे यांना प्रत्येकी 5,000चं पारितोषिक द्यावं असेही आदेश दिले।
या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्रीमती राठोड, MI बेसकर यांनी, तर आरोपीतर्फे M थोबाडे आणि VL जगताप यांनी काम पाहिलं. दिवा रेल्वे मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा लावलेला फलक रेल्वे वाहतुकीला अडथळा ठरतो म्हणून हटवल्याच्या विरोधात आंबेडकरी नागरिकांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वे 1.5 तास विस्कळीत झाली होती. दिवा रेल्वे मार्गाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा एक फलक लावण्यात आला होता. पण एका मोटरमननं हा फलक वाहतुकीला अडथळा ठरत असल्याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली. त्यामुळे पोलिसांनी हा फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्याला फलक लावणाऱ्या आंबेडकरी नागरिकांनी विरोध केला. मोटरमनच्या तक्रारीनुसार हा फलक काढला जात असल्याचं सांगूनही कुणी ऐकत नव्हते. अखेर नाराज झालेल्या आंबेडकरी नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं. यामुळे दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. सुमारे 1.5 तास झालेल्या या आंदोलनानंतर आंदोलक ऐकत नसल्याचं पाहून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर गर्दी पांगण्यास सुरुवात झाली. काही वेळानं रेल्वे सेवाही पूर्ववत झाली. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. कळवा रुग्णालयातील दुरावस्थेची चौकशी करण्यासाठी नेमल्या जाणाऱ्या 1 सदस्यीय समितीत सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी कार्य केलेल्या तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हे रुग्णालय म्हणजे एक आशा आहे. या रुग्णालयाच्या दुरावस्थेसंदर्भात चौकशी करण्यासाठी 1 सदस्यीय समिती नेमण्याचं पालिका आयुक्तांनी जाहीर केलं आहे. अशा 1 सदस्यीय समितीवर जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने, KM रुग्णालयाचे माजी अधिष्ठाते डॉक्टर संजय ओक अथवा डॉक्टर स्नेहलता देशमुख या तज्ञांपैकी एका तज्ञाची नियुक्ती करावी अशी मागणी निलेश चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान धर्मराज्य पक्षानं कळवा रुग्णालयाची दुरावस्था 15 दिवसात दूर न झाल्यास महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर कला महाविद्यालयाच्या ऑस्टोरेज या एकांकिकेला 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक मिळालं आहे. गोरेगावातील पाटकर वर्धे महाविद्यालयातर्फे स्पंदन या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत 14 महाविद्यालयांचा सहभाग होता. या स्पर्धेत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या ऑस्टोरेजला प्रथम क्रमांक, इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या काळ्या पांढऱ्या रंगाचे रान रेडे या एकांकिकेला द्वितीय, तर कीर्ती महाविद्यालयाच्या नहीं तो गोली मार दूंगा या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. विवेक लागू, उज्ज्वला जोग आणि ज्ञानेश्वर मरगज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. ठाणे जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स संघटना आणि मास्टर ॲथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या ॲथलेटिक्स स्पर्धेत मुंबईच्या सुधाकर पाटील यांनी दुहेरी यश संपादन केलं. स्पर्धेतील 55 वर्षावरील वयोगटात सुधाकर पाटील यांनी 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. पाटील यांनी 100 मीटर स्पर्धा 13 मिनिटं 5 सेकंदात, तर 200 मीटर स्पर्धा 28 मिनिटं 5 सेकंदात जिंकली. 60 वर्षावरील गटात 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या दिनकर नाईक यांनी बाजी मारली, तर पुण्याच्या श्रीकांत जोशी यांनी द्वितीय आणि कोल्हापूरच्या गोरखनाथ केंकरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं पाण्याच्या दरात केलेली वाढ मागे घ्यावी अशी मागणी लघु उद्योजकांच्या परिषदेनं केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं पाण्याच्या दरात 31% दरवाढ केल्यामुळे राज्यातील उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महावितरणनं केलेल्या वीज दरवाढीमुळे ही दरवाढ झाल्याचं सांगितलं जातं. राज्यातील विजेचे दर सर्वाधिक असून इतकंच नाही तर देशात कुठेही नसणारा स्थानिक संस्था कर उद्योजकांना द्यावा लागतो. राज्यातील किमान वेतनाचे दर तसंच महागाई भत्ताही सर्वाधिक आहे. थोडक्यात उद्योगांसाठी अनुकूल असं वातावरण राज्यात नसताना पाणी दरवाढ ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरणार असल्याची शक्यता परिषदेनं व्यक्त केली आहे.
या दरवाढीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि दरवाढीस स्थगिती द्यावी अशी मागणी लघुउद्योजकांच्या परिषदेनं केली आहे. ठाणे महापालिकेनं स्थानिक संस्था करापोटी मिळणाऱ्या महसुलात वाढ व्हावी यासाठी कंबर कसली असून विविध आस्थापनांवर छापे टाकण्याचं काम सुरू आहे. सुरुवातीला दुकानदार, त्यानंतर गाड्यांचे विक्रेते आणि आता स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या कारखान्यांवर छापे टाकणं सुरू केलं आहे. व्यापारी वर्ग स्थानिक संस्था कर भरण्यास टाळाटाळ करत असल्यानं महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. पालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही व्यापारी दाद देत नसल्यामुळे छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. काल वागळे स्टेट येथील वेस्ट कॉस्ट इंजिनिअरिंग आणि वेस्ट कॉस्ट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज या 2 कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. सध्या या कंपन्यांमधील कागदपत्रांची छाननी केली जात आहे. अपंगत्वावर मात करून जिद्दीनं अभियांत्रिकी क्षेत्रात स्वबळावर आपला व्यवसाय उभा करणाऱ्या ठाण्यातील संजय गावकर या अंध उद्योगपतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गावकर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होत असतानाच त्यांना अंधत्व आलं. दृष्टी परत येणार नाही हे वास्तव त्यांनी स्वीकारलं. सर्व परिस्थितीशी झगडत त्यांनी नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं पसंत केलं. महाराष्ट्र अपंग अर्थसहाय्यक संस्थेकडून त्यांनी कर्ज काढलं आणि मित्राच्या सहाय्यानं 9 वर्षापूर्वी अभियांत्रिकी कंपनी सुरू केली. एका माणसापासून सुरू झालेल्या त्यांच्या कंपनीत 40 अभियंते आणि 100 कामगार काम करत आहेत. सध्या त्यांच्या कंपनीची उलाढाल 12 कोटी झाली आहे. त्यांच्या या कार्याचा राष्ट्रपतींनी खास गौरव केला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 57वा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला. या निमित्तानं ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरच्या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी गेले होते. चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांचा जनसागर लोटला होता. ठाणे शहरात विविध ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला या अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. कोर्ट नाका येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मध्यरात्रीपासूनच अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी गर्दी केली होती. अनेकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना अभिवादन केलं.